श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ महाराज की जय। जय शंकर। आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांनी जो स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला त्याचे 180 दिवस पूर्ण होत आहेत। किंबहुना असा स्तुत्य उपक्रम हाती घेत असताना परमेश्वराची कृपा लागते, कारण मूळ हेतूच सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया असा आहे। सांगावंसं असं वाटतं की हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि येतो आहे आणि पुढे सुद्धा असणार आहे, न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झालेला आहे। आजचा विषय आहे नाद ब्रह्म। संतांची ओळख, त्यानंतर नृत्याविष्कार, वाद्यांविषयी, भक्तीचा आविष्कार असे विविध विषय घेऊन त्या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने प्रत्येकाला, नवोदितांना, जे अनुभवी आहेत त्यांना अशी प्रत्येकाला एक संधी दिली आणि त्यांच्यासाठी एक स्टेज उभं केलं। हा कार्यक्रम करत असताना जो भरघोस प्रतिसाद मिळाला तो देखील स्तुत्य आहे। स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतो, किंबहुना मी असंही म्हणेल की जगता येतच असं नाहीये। शंकर महाराजांचं असं विधान आहे की मुझे वही जानता है जो खुद को पहचानता है, मुझे वही जानता है जो खुद को पहचानता है। दुसऱ्यासाठी चांगलं करण्याचा हेतू तोच करू शकतो जो स्वतः परिपूर्ण आहे, जो आनंदी आहे, जो स्वानंदी आहे आणि ज्याच्या बोलण्यात गोडवा आहे। मी व्यक्तीचं कौतुक करत नाही, त्याच्या हेतूचं कौतुक करतो आहे। किंबहुना काही व्यक्ती अशा आहेत की त्यांचा हेतू शुद्ध आहे हे परमेश्वर जर मान्य करतो तर ते आपणाला मान्य करायला हरकत काय। 3 व्यक्तींचे नाव मी आपणास सांगतो। 3 व्यक्ती। सदानंद गोड बोले। उगाच प्रत्येकाला जेव्हा त्यांचं बारसं होतं तेव्हा नामकरण जे होतं त्याच्या मागची भूमिका सुद्धा समजता आली पाहिजे। ती कळत नसते, सूक्ष्मात गेल्यावर कळतं। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे गोड काय आहे? नाम। मग नाम बोलता आलं पाहिजे। जो नाम बोलतो तो सदा आनंदी असतो, म्हणून सदानंद गोड बोले। आणि जो सदा आनंद असतो त्याच्या घरी संतोषजनक परिस्थिती असते, म्हणून त्यांचे लहान बंधुराज संतोष गोड बोले। त्यांच्या भार्याचं नाव आहे स्वाती। स्व ला ये म्हटलं, आ म्हटलं की ती म्हणजे माया कळते, म्हणून त्या स्वाती गोड बोले। राजकारणामध्ये हल्ली आपण सगळ्या प्रकारचे लोक बघतो। किंबहुना हे कुटुंब असं झालेलं आहे या कुटुंबाचं की भांगेच्या शेतात तुळस उगवली। आणि त्या तुळशीचं लग्न याच आठवड्यात आहे, सगळ्यांना कृष्णमय करून टाकलं। तेव्हा समाजात वावरत असताना कोणत्याही परिस्थितीत का असेना, जर निर्धार मनाचा पक्का झाला की मला जगाचं चांगलं करायचं आहे तर ते केल्याच जातं आणि ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी। तर या नाद ब्रह्मामध्ये
नाद, कशाचा नाद असावा तर नामाचा नाद असावा. आणि नामाचा नाद जेव्हा असतो तेव्हा भ्रम दूर होतो आणि भ्रम दूर झाला की ब्रह्म हाती लागतं. ब्रह्मज्ञानी म्हणतात. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? त्या ब्रह्माविषयी जिथे भ्रम संपतो त्याविषयी ज्ञानाची उत्पत्ती होऊन त्या ज्ञानाचं आकलन होणे. पण त्यासाठी जिज्ञासू असावं लागतं. त्या जिज्ञासेचे 4 प्रकार आहेत: ज्ञानी, मुमुक्षु, अज्ञानी आणि मूढ. ज्ञान म्हणजे ज्ञ अधिक अ अधिक न बरोबर ज्ञान. देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. If you have the knowledge, the information will be readily available, or you yourself will be more informative. पण तुमच्याकडे जर इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला नॉलेज आहेच असं गृहीत धरून चालता येत नाही. ज्ञानामध्ये विवेक असतो की एखाद्या गोष्टीचं आकलन झालं किंबहुना आत्मदर्शन झालं तर ते झाल्यानंतर परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. आणि तुम्हाला तिथे निश्चित कळतं की काय करायचं आहे आणि त्या विवेकाने तुम्हाला पुन्हा ज्ञान आत्मसात करण्याची मुळात इच्छा असते. आत्म्याचा अभ्यासक्रम करणं म्हणजे ज्ञान. दुसरी अवस्था मुमुक्षु. मु म्हणजे मुख. ते मोक्षाकडे राहावं. मोक्षाकडे राहावं म्हणजे नेमकं कसं? मोक्ष कशाला म्हणावं? विचाररहित, वासनारहित, तटस्थपणे स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये साक्षी भावानी जगून आहे ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजे मुमुक्षु. तिसरी अवस्था अज्ञान. घडतंय पण कळत नाहीये. जाणून घेण्याची इच्छा आहे, कळत नाही. आणि चौथी अवस्था म्हणजे मूढ. आपल्या धर्मामध्ये इतक्या सूक्ष्मात विचार केलेला आहे की मूढ जरी असला तरी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. मती आहे. संध्याकाळी आपण म्हणतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. शत्रू विनाशाय नाही म्हटलंय कारण आपलं कोणाशी शत्रुत्वच नाहीये. शत्रुत्व निर्माण करणाऱ्या बुद्धीला आपण म्हटलंय की त्याचा विनाश हो. मग या नादाचा नाद कसा असावा? तर तो नाद असावा लागावा की त्या परमेश्वराकडे जाण्याची सदैव सद्बुद्धी व्हावी. मी बुद्धी म्हटलं नाहीये कारण बुद्धीला अहंकाराची जोड असते आणि सद्बुद्धीला विवेकाची जोड असते. आणि मग ब्रह्माकडे जर जाण्याचा योग आला, ब्रह्म म्हणजे जिथे उत्पत्ती होते. कशाची उत्पत्ती? तर ज्ञानाची उत्पत्ती. पण त्यावर माऊली म्हणतात विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची जाहले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त
माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाली देह ब्रह्म विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. मग ती आर्तता कशी प्रकाशेल? ती आर्तता प्रकाशावी म्हणून परमेश्वराने आरती नावाची योजना केलेली आहे की भगवंताची स्तुती गाता गाता मनामध्ये आर्तता निर्माण व्हावी. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. मग हा नामाचा गजर म्हणजे काय? तर नामाचा गजर म्हणजेच नाद ब्रह्म. वारीमध्ये आपण टाळ वाजवतो. का वाजवायची टाळ? कारण टाळ वाजवत असताना काय टाळायचं ते कळतं, कशाचा विटाळ नसतो आणि कुटाळक्या बंद होतात, म्हणून टाळ वाजवा. मृदंग म्हटलेला आहे. कशात दंग व्हावं तर मृदंग, थाप बसते त्याची. चाटीवर थाप मारतो. चाटी म्हणजे काय? केस नसणे. म्हणजे सगळ्या केसेस त्या परमेश्वराकडे देऊन दिल्या. प्रत्येक गोष्टीत अर्थ आहे आणि नाद ब्रह्म आहे. तो शब्द सुद्धा जो उच्चार आहे त्याच्यामध्ये गूढार्थ असतो. सूक्ष्मामध्ये चिंतन आणि मनन झालंच पाहिजे. वाल्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा म्हटलं. पण नाद ब्रह्म मरा जरी असलं तरी ते शेवटी राम आलं ना. कारण हेतू परमेश्वराच्या प्राप्तीचा होता आणि सांगितलं होतं नारदाने, त्याला नारद्द रद्द होऊ शकत नाही. उगाच सांगायचं म्हणून नाही. किंवा अध्यात्म म्हणजे टाइमपास नाही. वेळेचा सदुपयोग करणे, श्वासाचा सदुपयोग करणे आणि त्यांनी आत्मोन्नती करून विश्वाचा विकास करणे. मी जगाचा नाही म्हटलं, ग्रामाचा नाही म्हटलं, विश्वाचा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना म्हटलंय, सर्वांना. आपल्या संस्कृतीतच सांगितलंय, अहम निज परोवेती गणाना लघुचेतसाम उदार चरिताना तू वसुधैव कुटुंबकम. मग चारित्र्य उदार होईल कसं? उधारी बंद झाल्यावर उदार होईल. संत ही आई आहे आणि भगवंत हा बाप आहे. आईच सांगू शकते खरा बाप कोण. निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे संत. बरेचदा लोक म्हणतात, महाराज दिसतील ना, भेटतील ना, आपल्या बापाचे नोकर आहेत, दिसलं तरी चर्मचक्षुनी कळतील कसे? कारण विवेक मेलाय. गर्भावस्थेमध्ये जेव्हा गर्भधारणा होते, धारणा आहे ती, पहिले तर धारणा आहे त्याच्याविषयी, मग तो गर्भ घेतला जातो. गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा त्या गर्भावरती संस्कार होतात. गर्भ धारण करायच्या आधी देखील गर्भावर संस्कार असतात आणि मग त्या गर्भावरती विविध नाद ब्रह्माचे
संस्कार होतात आणि त्याच्याप्रमाणे त्या गर्भाची घडण होते. इतका त्या नाद ब्रह्माचा इम्पॅक्ट आहे. भगवंतानी आपण म्हणतो की विघ्न खूप आलेत. अरे विघ्न आले ठीक आहे, पण विघ्नेश्वरही आहे. संकट आली तर संकट मोचनही आहे. हल्लीच एक 8 दिवसापूर्वी माझी कोणाशी भेट झाली. घनपाठी ब्राह्मण, सगळं रटलेलं. मी विचारलं, मंत्र या शब्दाचा अर्थ सांग मला. मंत्रच का म्हणतात? त्याला नाही सांगतात. मंत्र का म्हणतात? मंत्रांचा असर काय असतो? मंत्रांचा हेतू काय असतो? त्या नाद ब्रह्मातून सूक्ष्मामध्ये कसं जायचं असतं? आत्मावलोकनच झालं नाही. आणि आत्मावलोकन न झाल्यामुळे आत्मसाक्षात्कार होत नाही. आत्मसाक्षात्कार होत नाही तेव्हा पंथांतर, ज्याला लोक हल्ली धर्मांतर म्हणतात, धर्मांतर होऊ शकत नाही. कारण धर्माची एकच व्याख्या, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाव प्राणी जात. संप्रदायांतर, विश्वासांतर होतं आणि धोब्याचं कुत्र ना घरचं ना घाटाचं अशी दुरावस्था होते. पण दुर्दैव असं आहे की अहंकार असल्यामुळे माणूस ते स्वीकारत नाही. अहंकाराचा वारा मजन लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, आकल्प आयुष भावेत या कुळा, कल्पनेची बाधा न कळे काय. ही संत मंडळी सुखी असो, आकल्प आयुष भावेत या कुळा. राम म्हटलेलं आहे, स्वामी म्हटलंय, शंकर म्हटलंय, ओम नमः शिवाय म्हटलं. काय म्हणायचं? जगा नाही म्हणतायत तर मरा म्हणा. पण मरा मरा म्हणता म्हणता रामाकडे पोचता. याचा का नाही विचार करत तुम्ही? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. अरे ज्याचे मुखी राम नाम, त्यास निश्चित वैकुंठ धाम. आयुष्याचा सट्टा लावून देतात संत, आणि आपण आपल्या आयुष्याचा पट्टा लावतो नसला तरी. कशाच? जो नाद ब्रह्म दिलेला आहे त्या नाद ब्रह्मानी हळूहळू शेवटी तुम्ही श्वास घेता, उश्वास बाहेर निघतो, तेही काय नाद ब्रह्मच आहे. ओंकार साधना 3 प्रकारे होते. पहिल्यांदा ओ मोठा म छोटा, मग ओ
तेवढा जेवढा म आणि सगळ्यात शेवटी ओ लहान आणि म मोठा, त्यांनी रेझोनन्स तयार होतो, स्पंदन तयार होतात. आत्म्याची खुराक आहे नाद ब्रह्म आणि ओंकार. मग आत्म्याला जर समजा त्याची खुराक मिळाली तर आत्मसाक्षात्कार होणार नाही. होतोच, ठरवून नाही बोलतायत, ठरवून बोलता येतच नाही, कारण त्याच्यात बुद्धीचा केविलवाणा प्रयत्न करण्याचा अप्रामाणिकपणा करू नये. त्याच्यात प्रदर्शन होतं फुकटचं, दर्शन होत नाही, मार्गदर्शन तर होतच नाही. नऊ लाख प्रकारचे जलचर आहे, 12 लाख प्रकारचे किडे मुंग्या आहेत, 24 लाख प्रकारचे वृक्ष आहेत, 4.5 लाख प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. एक एक योनी कोटी कोटी फेरा तयाचा मातेरा केला मुढे. चार युग झाले, पण कलियुग सर्वश्रेष्ठ आहे, कारण एका नामात हजर जर झाले नाही तर ते महाराज नाही, आणि एका नामात जर हजर करू शकला नाही तर तो भक्त नाही. तेव्हा स्वतःची व्याख्या करत असताना चुकूनही अशी करू नये, मी साधना करतो, मी साधक आहे, आम्ही भक्त आहोत, आम्ही या महाराजांचे असे केले, तर काही गरज नाही. जो खरा आहे तो बोलत नाही, खोटा आहे तो बोलल्याशिवाय राहत नाही. हल्ली सगळीकडे एकच परिस्थिती झाली आहे, एक नामधारी बाकी दुकानदारी. पण लक्षात ठेवा, गुणांचा क्रम बदलता येतो, गुणधर्म बदलता येत नाही. सोन्याच्या जागी लोखंड ठेवलं, लोखंडाच्या जागी पितळ ठेवलं, पितळेच्या जागी तांब ठेवलं, हे सगळं जरी खरं असलं तरी त्याचे गुणधर्म बदलता येतात का? अध्यात्मामध्ये, नाद ब्रह्मामध्ये एकरूप झाल्यानंतर आहे ते जसच्या तसं हसत हसत स्वीकारणं हे गरजेचं असतं. कारण त्याच्यामध्ये परमेश्वराच्या योजनेविषयी व्यवस्थित लक्षात येतं. काय तुमची योजना आहे महाराज? म्हणून तुकोबाराय म्हणतात, आई मेली बरं झालं, बाप मेला छान झालं, बायको मेली उत्तम झालं, आणि पोरं मेले सर्वोत्तम झालं. आता काळ तोंड्या तू आणि मी. बघण्याचा दृष्टिकोन आहे. जो नतद्रष्ट असेल त्याला द्रष्टा कळेल कसा काय? आणि हा शब्दांचा खेळ नाही. शब्दांच्या खेळामध्ये तुम्हाला बुद्धिचातुर्य दाखवता येऊ शकतं. हुशार असाल, चाणाक्ष असाल, चतुर असाल, वाकबगार असाल, पण याचा अर्थ ज्ञानी आहे असं नाही. त्याला भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात म्हटलं आहे, नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. काय सांगतात महाराज? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इट इज अन आर्ट ऑफ लिव्हिंग. कसं जगायचं, जगणं ही एक कला आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटलं आहे की नाहम वसामि वैकुंठेन योगिनाम हृदय पिबा मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. मग गायन, गाणे म्हणजे काय? तर नाद ब्रह्म. शास्त्रीय संगीत परमेश्वराला आवडतं. गुरुचरित्रात याचा उल्लेख आहे. गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे शेवटच्या 51व्या अध्यायामध्ये, की माझं गाणं म्हणतील जिथे तिथे मी त्यांना स्वतःहून दर्शन देईल आणि मी त्यांच्यावर प्रसन्न असेल, त्यांच्या घरात मी वास करील. मग हे गाणं, गाणं म्हणजे काय? तर रड गाणं, न गाणं म्हणजे गाणं. म्हणजेच नाद ब्रह्माशी एकरूप होणं.
जगत में झूठी देखी प्रीत, जगत में झूठी देखी प्रीत। आणि जेव्हा तुम्ही त्या नाद ब्रह्मामध्ये, त्या नामामध्ये एकरूप होता, तेव्हा देहाचा विसर पडतो. म्हणून देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, देह जाओ अथवा राहो. मग देहाची अवस्था विदेही आणि मनाची अवस्था उन्मनी होते. म्हणून तुम्ही बघा की गुरु तेग बहादूरचा शहीद दिन आहे आज. गरम तव्यावर बसवलं, सांगितलं मुसलमान हो, नाही झाले. त्या गुरु तेग बहादूर 9व्या गुरूंचाच मुलगा गुरु गोविंद सिंग महाराज, ज्यांची 3.5 युगाची तपश्चर्या होती. काही वाचत बसावं लागत नाही. तुम्ही त्या नामाच्या मागे लागलं की तुमच्या कामासाठी जे तेवढंच तुम्हाला मिळेल, बाकीची गरज नाही. ज्याचा सखा घरी त्यावरी विश्व कृपा करी, ज्याचा सखा उणे पडू दे त्याचे वारे सोसे, आघाताचे ज्याचा सखा हरी, तयावीण क्षण भरी त्याला दाखवे नभे दुरी, त्याला दाखवे नभे दुरी. ज्याचा सखा हरी, ऐसा अंकित भक्तासी, ऐसा अंकित भक्तासी, म्हणे नाम याची दासी, म्हणे नाम याची दासी, म्हणे म्हणे नाम याची दासी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. काय नाही मिळत. चॅलेंज देतो, आयुष्याचा सट्टा लावतो. एका आवाजात जर हजर झाले नाही तर ते महाराज नाही. होतातच. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नाही जाताय जबलपूरहून पंढरपूरला, शक्य नाही होत कधी कधी. मग तुम्ही पंढरपूर जबलपुरात आणू शकलात ना. कोरोना होता, त्याची करुणा समजली नाही तो कोरोना झाला. शनी म्हणजे काय? शंका निवारण त्याला म्हणतात शनी. 7.5 का असते, चारही बाजूने ठोकल्या गेली की परमेश्वर आठवतो. मग म्हणून त्यांनी काय केलं, कोरोना नावाचा आधार आणून ठोकून दिलं की आता तरी घरात बसून माझं नाव घ्या, मी तुमची गाडी चालवतो. पण लोकांना मरायची इच्छा आहे,
पण भगवंताच्या नामात जगण्याची इच्छा नाही. आपला जन्म दुसऱ्यांना सुधरवण्यासाठी नाही, आपला जन्म आपण न बिघडण्यासाठी आहे. सत्यापासून किती लांब जाल, आणि सत्यच नाद ब्रह्म आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. त्या नाद ब्रह्माशी एकरूप झालं की सरस्वतीची कृपा होते. सरस्वतीची कृपा झाली की शारदा स्वरूपामध्ये ती सरस्वती स्थित होते. लक्ष्मी पायाशी येते, ग्रंथ कृपा होते, आणि इतकं असूनही तुम्हाला त्याच्यामध्ये अडकू देत नाही परमेश्वर. कारण तुम्ही स्वतः साक्षात परमेश्वर. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. किती साधं जगतात संत. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत संतांविषयी सांगितलं त्यांचा निश्चितच त्या संतांविषयी अभ्यास असावा, तेव्हाच बोलणं झालं. किंवा ज्यांनी ज्यांनी त्या संतांविषयी ऐकलं त्यांचं भाग्य की त्या संतांविषयी त्यांना ऐकायला मिळालं, आणि त्या माहितीतून त्यांना कळलं की आपलं जीवन आदर्श कसा असावा, आत्मानुभूती कशी असावी. मंत्राला मर्यादा आहेत, मंत्राला डिसिप्लिन आहे, पण नामाला मर्यादा, नामाला डिसिप्लिन नाही. पाहिजे तसं, पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे. कारण तुम्ही नाम जे घेता ते जाणतेपणी मुखात येतं. किंबहुना श्वास जो चालतो ते नामच आहे. सोहम सोहम सोहम. आणि श्वास नसेल तर हा देह मढ होत. श्वास कोंडता देह पडे, देह पडे होईल मढे. मढ्याशी काय कर्तव्य घडे कदा काळी. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्याकडून हा कार्यक्रम पुढेही चालूच राहणार आहे. कारण सत्य कधीच थांबत नसतं. सत्याला थांबवता येत नाही, थांबवू शकत नाही. ज्योती माझी ज्योत मिळाली, ज्योतची होऊन गेली. काय मजा असते. पण हे नाद ब्रह्म, याचा नाद, या गोष्टींची सवय लागणं हे गुरुकृपेशिवाय, संतांच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय कळत नाही. तिथे बाह्य मी मरतो आणि अंतर मी, दिव्य मी जागृत होतो. तिथे त्या खरा मी कोण आहे ते कळतं. म अधिक ई बरोबर मी. ती शांतता मकारो मध्यम रूपम ईश्वराकडे वळते तेव्हा त्याला मी म्हणतात. आणि सगळ्यांविषयी प्रेमाची व्याख्या कळायला लागते आणि प्रेम जागृत होतं. आणि प्रेमाचं अत्युच्च शिखर म्हणजे भक्ती. आणि प्रार्थनेशिवाय भक्ती कळत नाही. नाद ब्रह्म कळायला लागलं की सैराटपणा थांबतो आणि विराट कळतं. गाठ बांधल्या गेली की झिंगाट बंद होतं. खरं बोललं तर जगाला झोंबतं. स्वतःच्या घरच्यांनाही आवडत नसतं, स्वतःच्या देहालाही आवडत नसतं.
पण देह प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला विदेही अवस्था कळणार नाही, मन प्राप्त झाल्याशिवाय उन्मन होणार नाही. म्हणून हा देह, कारण आहार, निद्रा, भय, मैथून हे कोणालाच चुकलेलं नाही. फक्त जी बुद्धी आहे त्याचं सद्बुद्धीमध्ये परावर्तन नामानी होतं, आणि हीच त्या नादब्रह्माची विशेषता आहे. लहान बाळ असतं, त्याला काही शब्द वगैरे कळत नसतात, पण त्याला नादब्रह्म कळतं, त्यांनी ते रिस्पॉन्स देतं, प्रतिसाद देतं. आणि मग ते नादब्रह्म ऐकता 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 हे शब्द आहेत असं त्या बाळाला कळायला लागतं. आणि साधी गोष्ट आहे, अंगाई गीत म्हणतात. ते अंगाई गीत म्हणत असताना काय होतं की त्याला झोप लागते, आणि गाढ झोप लागते, आणि ते आईला कळतं. बाळा झो झो रे कुलभूषणा, दत्तात्रय अवतारा, दत्ता झो झो रे, कमलासन विष्णू त्रिपुरारी, कमलासन विष्णू त्रिपुरारी, अत्रि मुनीचे घरी सत्व हरू आले, नवलपुरी भ्रमदवडीला दूरी, दत्ता जो जो रे बाळा झो झो रे सुकुमारा, बाळा झो झो रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा, दत्ता झो झो रे. त्या बाळाला जर हे कळतं तर आपल्याला का कळू नाही? का कळू नाही? म्हणजे नादब्रह्मात खेळ आहे. माय वीण बाळ क्षण भरी न राहे, न देखता होय कासावीस, माय वीण बाळ. तू का म्हणे माझी विठ्ठल माऊली, नीर निधनीर सा निधने मधनीर गरे गरे मगरे धमगरे धम धम गरे, धनी रे ग धनी रे गम धनी रे गम धनी रे रे निधनी रे सा. तू का म्हणे माझी विठ्ठल माऊली, आणि कांची मज चाड नाही, माये वीण बाळ. स्त्री बांगडी घालते, बांगडी. ती बांगडी या शब्दाचा अर्थ असा आहे, त्या तो जो गडी असतो ना त्याच्या नावाने ती बांग देत असते त्या आवाजाने. ते नादब्रह्म आहे, आणि तो हिरवा आहे, म्हणजे ग्रीन कलर आहे तो. का हिरवा आहे तर तिच्या त्या आत्म्यानी ती इतकी संलग्न झालेली असते की ती त्याला त्या हिरव्या रंगाने होकार देते. तेही नादब्रह्म आहे. पहिलेच्या नादब्रह्मामध्ये विवेक होता. अहो जरा इकडे येता का? ए ये रे जरा इकडे, तू नवरा काय आपल्या बापाचा नोकर आहे?
सत्य फार परखड असतं आणि मुख्यतः हा मराठी समाजच बिघडलाय. गुरुचरित्राचा 30वा-31वा अध्याय सांगतो, नवऱ्याचं नाव चुकूनही त्याला अरे तुरे म्हणत घेऊ नये, कारण कुमारिका ती राहिलेली नसते, ती सौभाग्यवती. मग अपग्रेडेशन जर स्वतःच झालेलं आहे तर आपल्या क्लास 1 ऑफिसरला क्लास 4 सारखं वागता येतं का? हल्ली एक फॅशन निघाली आहे, साडीच नेसता येत नाही, मग काय जीन्सच्या पॅन्टच्या खिशामध्ये ओटी घेणार आहे? कुंकू लावणं नको का नको? मंगळसूत्र घातलेलं आहे, मंगळसूत्र का घातलं तर प्रत्येक मंगळ कार्याची ती सूत्रधार आहे. साडीच्या पदरानी दृष्ट काढायची पहिले स्त्री. आता आपली जी संस्कृती आहे ना, तो मूर्खपणा नाही. आपली संस्कृती म्हणजे लंबी रेस का घोडा आहे, लंबी रेस का घोडा. मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये भौतिक जगात वावरत असताना भौतिकता समजून भौतिकतेला लाथाडून आध्यात्मिक होणं, याच्यासाठी हे जीवन आहे. छे, असं कुठे होतं का? छे, असं काही चालतं का? असं होत नसतं. त्यामध्ये जर सूक्ष्मात विचार केला तेव्हा कळतं आपल्याला की काय आहे. संध्याकाळी 3 सांजेला दिवा यासाठी लावायचे की अदृश्य स्वरूपातल्या चुकीच्या शक्ती घरामध्ये प्रवेश करता कामा नये. त्या नाद ब्रह्मानी शुभम करोती, अशुभम करोती कुठं म्हटलंय? घरामध्ये अन्नपूर्णा खाऊ घालत असे, त्यांनी सात्विकता व्यवस्थित राहत असे, कारण ते सराटे फिरवत असतानाही त्या नादब्रह्मामध्ये सात्विकता होती. हल्ली घरात स्वयंपाक करता येत नाही, बाहेर खादाडायचं आणि त्याचं आईबापाला कौतुक वाटतं. उत्तम उदाहरण देतो, स्वातीताई पहा. मुद्दाम सांगत नाही, पण मुद्दाम सांगावंसं वाटतं की ज्या महापौरही राहिले आहेत आणि मला रात्री 11:30 आपल्या हाताने गरम गरम जेवू घातलं. कोणी सांगावं? आणि माझं तर प्रत्येक जबलपूर वासियांना याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन असेल तर विचारावं की गोडबोले कुटुंबियांमध्ये तुम्ही जेव्हा त्यांच्या घरी जाता तेव्हा खूप तुम्हाला असं एक्झिबिटरी दिसत नाही, साधं सरळ आहे पण व्यवस्थित आहे. कारण जो खरा असतो ना त्याचा नखरा नसतो. जे खरे नाही तिथे नखरे भरपूर असतात. आणि हे मुंबई पुण्यासारखं शहर तर माया नगरी है. साधू सांप सांड और शेर जितने शहर के तरफ आएंगे उतने मारे जाएंगे. जबलपूरला येणं ही एक पर्वणी आहे. तिथे त्या नर्मदा मातेचे स्पंदन आहेत. तिथे जाणवतं अरे जो कुठला गडी असेल त्याच्याशी फुगडी तर खेळता आली पाहिजे. तुम्हाला फुगडीच खेळता आली नाही तर काय फायदा. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा. त्या नामामध्ये इतकी ताकद आहे की परमेश्वर म्हणतो रुक्मिणीला सोडून कोणी जाऊ शकतं का. सावळी सुंदर रूप मनोहर
मनोहर सावली आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा सावली. खेळ मांडी गेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाळी रे. भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस. का नाही मिळणार हो महाराज? का नाही मिळणार? बांग देणं म्हणजे काय? नाद ब्रह्म. प्रार्थना करणं म्हणजे काय? विशिष्ट स्वरूपामध्ये घडलेला नाद ब्रह्म. आणि ते जर नाद ब्रह्म एकदा लक्षात आलं की जगणं सोपं जातं. हे ओंकार म्हटलेलं आहे शिखांमध्ये, नाद ब्रह्म. आत्मतीर्थावर जो केंद्रित झाला त्याला तीर्थंकार म्हटलंय, पुन्हा नाद ब्रह्म. साधना करणं म्हणजे काय? त्या आत्म्याचा तो अनाहत नाद प्रदानाय नमः. गुरुच्या 108 नामामध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे. सुकोमल पादांबुजाय नमः चित शक्यात्मने नमः. भलतच काही संतांकडे मागू नये. संत भार पंढरीत ऐशा संता शरण जावे. ऐशा संता शरण जावे. रे री ऐशा संता शरण जावे. जनी म्हणे त्याला ध्यावे, त्याला ध्यावे. संत भार पंढरीत आ संत भार पंढरीत. फार मजा येते. माझी किंबहुना विनंती आहे, हे कोरोना संपू द्या आणि एकदा मुद्दाम माझ्या बरोबर सगळे पंढरपूरच्या वारीला चला. देहभान विसरायला होतं. काय भगवंतानी निर्माण केलेलं आहे. लोक खाण्यापिण्याचा विचार करतात, गरज नाही. पाया पडून पडून लोक बोलावतात, बघत सुद्धा नाही. माऊली 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 माऊली. जेथे
जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनी, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चाल वाटे आम्हा तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. कन्फर्मेशन आहे, खात्री आहे. कुठे जरी गेलो तरी माझा विठुराया मला सोडणार नाही. विठू माझा लेकुरवाळा, सांगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. फार मजा येते हो, काय सांगू तुम्हाला. एकदा शंकर महाराजांवर, एकदा स्वामी समर्थ महाराजांवर, एकदा गुरुतत्वावर बोलण्याची संधी मिळाली. विविध वक्ते आले, विविध महाराजांवर, विविध विषयांवर त्यांचं बोलणं झालं आणि त्यातून भक्ती सादर झाली. भक्ती सादर होणं म्हणजेच नादब्रह्म सादर होणं, त्या भगवंताविषयीची आर्तता सादर होणं. म्हणून तुम्ही बघा, 7 स्वर असतात, सा रे ग म प ध नि, ते नादब्रह्मच आहे. 7 स्वरांचे असतात सूर, ज्याला हे कळलं नाही ते झाले असुर. शब्दांचे तयार होतात गीत, आणि जेव्हा ते स्वरबद्ध होते तेव्हा होते गीता. काय नाही, आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण वेदांचे वचन, नकळे आम्हा नकळे ज्ञान. आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद, नकळे आम्हा नकळे आम्हा, नकळे आम्हा नकळे ज्ञान. योग याग तप अष्टांग साधन, नकळेची दान, व्रत तप व्रत तप व्रत तप, आम्हा नकळे ज्ञान. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे, आम्हा नकळे ज्ञान. कळतच नाही, काय कळायची गरज आहे. अरे कळकळ जर भगवंताविषयी लागली तर कळच संपली. एवढं कळलं तरी बस झालं. अब मोरे नैया पार करो, अब मोरे नैया पार करो, अब मोरे नैया पार करो. हजरत निजामुद्दीन औलिया, हजरत
ताजुद्दीन औलिया अब मोरे नैया पार अब मोरे नैया पार अब मोरे नैया अब मोरे नैया पार देणार का नाही? का नाही देणार? अरे जर द्यायला बसलाय तर घ्यायची पात्रता पाहिजे, मग ती पात्रता वाढवायची, त्याला साधना म्हटलेलं आहे. साध्य कळलं की साधना सोपी जाते. साधना साध्य नाही, साध्यासाठी साधना आहे. साधना साधून घे. नादब्रह्म आहे ना शेवटी. तुम्हाला तुमचं नाम जर कोणी घेतलं तरच तुम्ही त्याला ओ देता, अन्यथा कशाला द्याल? मग त्याचप्रमाणे त्या भगवंताला सुद्धा तशी साथ घालता आली पाहिजे, तर प्रतिसाद मिळेल. अन्यथा त्यांनी का द्यावी? बरं, समजा नाही मिळाली तर आपण असं काय म्हणतो की भगवंत तू काय झोपला का? नाही, तो जागा आहे म्हणून आपण झोपू शकतो. जसं आई बाळाला झोपवते, रात्र रात्र जागून काढते म्हणून बाळ झोपू शकतं. मग एका जन्माची माय इतके दिवस जर जागू शकते तर जन्म जन्मांतराची माय काय आपल्याला जागत नसेल? असं का विचार करत नाही की भगवंता मीच तुला बोलावण्यात कमी पडलो रे, मला क्षमा असावी. न लगे धनमुक्ती संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे झालो गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ओंकार स्वरूपा, रूप नाही स्वरूप म्हटलेलं आहे. कारण जे दिसतं ते रूप आणि असतं ते स्वरूप. तुझं नमो, तुला नमस्कार आहे. आता माझ्या दोन्ही कन्यका कुमारी श्रीपादिनी इंदुरकर आणि कुमारी गिरनारी इंदुरकर या दोघी आपल्या समोर एक अभंग सादर करतील आणि त्यानंतर मी पुन्हा येतो. देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा
याचे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी नादब्रह्माचा किती छान इम्पॅक्ट असतो, किती प्रभाव असतो. म्हणून मला असं म्हणायचं आहे की शेवटी तिरडी उचलताना सुद्धा रामनाम सत्य म्हणजे शेवटी काय म्हणतो, त्या नादब्रह्मालाच मान. आणि नादब्रह्माला एकदा मानायला लागला की माणूस चुकू शकत नाही हे खात्रीला एक सांगू शकतो. चुकूच शकत नाही. किंबहुना मी तर म्हणेल चूक करणं गुन्हा नाहीये, चूक न स्वीकारणं गुन्हा आहे. इतकी ताकद आहे त्या नादब्रह्मामध्ये. पण त्याचा नाद लागायला पाहिजे. माणसाला राग यावाच, क्रोध येता कामा नाही. म्हणून शास्त्रीय संगीतामध्ये रागदारी म्हटलंय. तोही दारीच असावा राग. त्याला ठेवता आला पाहिजे दारात. त्याची वेळ आहे, त्याचा काळ आहे, त्याचा प्रहर आहे, त्याचा आरोह आरोह आणि अवरोह याची मर्यादा आहे त्याला. का बरं आहे असं? कारण त्या विशिष्ट नादब्रह्मानी ते म्हटल्यावरच ते हृदयापर्यंत पोचतं. किंबहुना नादब्रह्म हे आत्म्याचे बोल आहेत, ती आत्म्याची भाषा आहे. एका संतांचं वाक्य सांगतो. भाऊसाहेब महाराज उंदीकर म्हणायचे, मी साधू नाही, मी संत तर नाहीच, मी भक्त नाही, मी साधकही नाही, मी योगीही नाही, पण मी जो काही आहे तो माझ्या गुरुकृपेनी पूर्ण आहे, असं आहे, हे वर्तमान आहे. यापुढेही मला जाणून घ्यायचे नाही. गजानन महाराज गुप्ते नाशिकला त्यांची समाधी आहे. भाईनाथ महाराज कारखानीस, दादा महाराज चिटणीस या सगळ्यांनी सोहमची साधना केली. आणि गुरुकृपा काय असते हे जेव्हा गुरु सान्निध्यात राहतात तेव्हा भय राहत नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचंच मुख्य भय नाही. कशामुळे? गुरु काय करतात? गुरुमंत्र देतात किंवा गुरु काहीतरी नाम देतात म्हणजे नादब्रह्मच झालं. मग त्या नादब्रह्माशी जेव्हा तुम्ही एकरूप होता, एकनिष्ठ होता, त्यावेळेस तुम्हाला भय राहतच नाही. माज नसतो पण भय नसतं. आणि गुरुमार्गामध्ये एक विशेषता आहे की गुरुमार्गामध्ये धाक असतो, दहशत नसते. शब्दांचा खेळ नाहीये. शब्द जे आहेत ते चपखल त्याच ठिकाणी बसू शकतात आणि त्याचं विवरणच तसं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ते काय गुरुभक्ती?
कितीतरी वक्ते असे आहेत, तुम्ही बघितलं की शुभांगी आत्या शुभराय मठाच्या शुभांगी बुवा, त्याच्यानंतर विलास चव्हाण बारामतीचे, त्यानंतर हिमांशू डबीर पुण्याचे, असे कितीतरी जण आहेत. या ग्रुपवरही आता बरेचसे श्रोते जे आहेत ते बरेचसे गुरुभक्त आहेत, मी जाणतो त्यांना. किती भक्ती असावी, महाराज म्हणतील ते प्रमाण आयुष्याचा सट्टा लावून दिला त्यांनी. म्हणून म्हणतात, कभी घी घना कभी मुठ्ठी भर चना कभी तो वो भी मना. ज्या अण्णा महाराजांनी जबलपूरला स्वतःचं श्राद्ध स्वतः केलं, स्वतः समाधी घेतली, त्या अण्णा महाराजांचं हे वाक्य आहे. शंकर महाराजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं, ज्यांनी नर्मदेला प्रत्यक्ष साक्षात उभं केलं. देतात ना महाराज, देणार का नाही? अरे द्यायलाच बसले. अनंत हस्ते कमलावराने किती घेशील दो कराने. काय करायचंय, कोणाला हाय म्हणून दुसऱ्याला हाय द्यायची, दुसऱ्याची हाय घ्यायची. नमस्कार कोविडनी शिकवून दिलं, हस्तांदोलन न करता करता नमस्कार करा. म्हणजे आपली जी संस्कृती होती ती मूर्खांची नव्हती. दुर्दैव असलं तरी विदारक सत्य आहे, आपण भारतीय स्वाभिमानात कमी पडतो आणि आपलेच लोक आपण किती मूर्ख हे सांगण्याचा केविलवाणा दरिद्री प्रयत्न करतात. काय स्तुत्य उपक्रम घेतला हाती. एकच जबलपूर वासियांनी ठरवलं, जगाचं कल्याण करायचं. त्यांना ठाण्यात नाही अडकवायचं, कल्याणमध्ये न्यायचं. आणि जगाचं कल्याण संत वाङ्मयाशिवाय होणे नाही. आणि म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या मुखातून संतांची ओळख हा कार्यक्रम. संतांना ओळखणं इतकं सोपं नाही, पण संतांविषयी माहिती तर मिळू शकते. आणि त्या माहितीच्या उद्देशाने आपल्याला प्रेरणा मिळते की कसं जगावं, काय घडू शकतं, कसं असतं संतांचं वागणं, बोलणं, चालणं. संत सगळ्यात असून कसे नसतात, सगळ्यात नसून कसे असतात. ते वाक्य आहे त्यांच्याविषयी की हम आपसे इतने दूर है कि आप सोच नहीं सकते. हम आपसे इतने दूर है कि आप सोच नहीं सकते और हम आपके इतने करीब है कि आपको खबर तक नहीं. जिथे संत असतात तिथे जंत नसतात, तिथे खंतही नसते. आनंदी आनंद जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आणि आनंद हे आत्म्याचं स्वयंभू पारितोषिक आहे आणि दुःख हे स्वयंभू शासन. मग आता शासन द्यायचं की स्वयंभू पारितोषिकाकडे वळायचं, हे आपलं स्वातंत्र्य आहे. अध्यात्मामध्ये स्वातंत्र्याला व्हॅल्यू आहे, स्वैराचाराला नाही. मस्तान असतात, परमहंस रूपात असतात संत मंडळी. मला अतिशय आनंद होतो आणि पुढच्या प्रत्येक कार्यासाठी मी जबलपूरकर वासियांना, गोडबोले कुटुंबियांना आणि आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या प्रत्येक सदस्याला सुयश चिंतितो. परमेश्वराच्या कृपेने अव्याहत हे कार्य चालू राहावं आणि ह्यातून विश्वाचं कल्याण व्हावं. कारण नर्मदेच्या किनारी योगी वास करतात. नर्मदा ही योग्यांची नदी आहे आणि गंगा ही भोग्यांची नदी आहे. आणि जो योगी आहे तो भोगी राहत नाही, तो उपयोगी ठरतो. आणि म्हणून समाजासाठी या जबलपूर वासियांनी हा जो स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला, त्यांनाही वाटलं नव्हतं की इतके दिवस हा कार्यक्रम चालेल. पण ती भगवंताची इच्छा आहे, ती रामाची इच्छा आहे, ती पांडुरंगाची इच्छा आहे. आणि परमेश्वराच्या सर्वत्र सुखिना संतु ही जोपर्यंत भूमिका येत नाही तोपर्यंत कार्य सिद्ध होत नाही, कार्याला सिद्धी मिळत नाही आणि कार्य तडीस जात नाही, कार्य पार होत नाही. तेव्हा त्यांच्या या कार्यक्रमाला
महाराजांचे भरभरून आशीर्वाद लाभावे, महाराजांची अखंड निर्हैतुकी कृपा लाभावी, सगळ्यांचे इडा पिडा क्लेश दुःख दारिद्र्य आपदा विपदा सर्व प्रकारच्या बाधा दूर व्हाव्यात. उपस्थित अनुपस्थित सगळे यक्ष योगी या किन्नर देवी देवता साधू संत पुण्यात्म्यांच्याही चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार असं म्हणावं आणि परमेश्वराला सदैव बरोबर घेऊन असावं. बोलावं त्यांच्याशी बोलावं, त्यांना सांगत बसू नये, बोलावं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आजच आपलं हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंढरपूरला मंदिराच्या समोर राहणाऱ्या एका व्यक्तीला मी सांगितलं, विनंती केली की मंदिर बंद असेल का नाही मला माहिती नाही, पण नामदेवाच्या पायरीवर तरी आमचा सगळ्यांचा कोटी कोटी साष्टांग नमस्कार सांगा. आणि त्यांनी तो सांगितला. भगवंता पहा किती आनंदी असतो. अहो, एखादा जर छोटासा बर्थडे असेल तर त्या वाढदिवसाचा जसा बाळाला आनंद होतो त्यापेक्षा जास्त त्याच्या आईबापाला आनंद असतो की माझं बाळ आनंदी आहे. मग एका जन्माच्या आईबापाला जर इतका आनंद आहे तर जन्म जन्मांतराच्या मायबापाला काय आनंद नाही होणार. फार मजा येते, मजाच येते आणि फक्त मज्जा आणि मज्जा आणि मज्जा. म्हणून या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा सर्वांसाठी महाराजांच्या जवळ प्रार्थना करतो आणि महाराजांना विनंती करतो की सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सगळ्यांचं चांगलं करा महाराज आणि सगळ्यांना आनंद द्या, सगळ्यांचं कल्याण करा, सगळ्यांना भक्ती मार्ग कळू द्या. कारण कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. एका नामात हजर होतो तो भगवंत आहे. म्हणून ती नाम घेण्याची सवय लागू द्या. त्या नाद ब्रह्माचाच नाद लागू द्या. बाकी नाद सगळा खुळा आहे. आणि इथेच मी ह्या कार्यक्रमाला विराम देतो. श्री गुरुदेव दत्त. ओम श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन रोसिया सरस्वती भक्त कार्य कल्पद्रुम सार्वभौम श्री चैतन्य माणिक प्रभु स्वामी महाराज. जय जय परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम चैतन्य श्री कुंवर स्वामी गौरी शंकर महाराज की जय. जय शंकर सब संतन की जय. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि माया आदिशक्ती श्री मुक्ताबाई की जय. सब संतन की जय. काही चुकलं असल्यास मला पुन्हा पुन्हा क्षमा असावी. आणि जे काही आवडलं असेल, बरोबर वाटलं असेल ते सगळं ईश्वरांच्या महाराजांच्या चरणी अर्पण. सिद्धांत वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.